एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणारा हा ऐतिहासिक ब्रिज आहे। MMRDAकडनं हा पूल तोडून त्याऐवजी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधला जाणार आहे। सुरक्षेखातर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागांमधली वाहतूक प्रभावित होणार आहे। त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत। एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन प्रभादेवी परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेला आहे। त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय की 7 दिवसात 10 दिवसात आपण ही बैठक लावू, क्लस्टरचा विषय मार्गी सोडवू आणि जे काय या लोकांचे प्रश्न कालिदास कोळंबकर 4 वर्षापासून पकडून धरले ते सर्व विषय आपण मार्गी करू। आम्ही सुद्धा सीएम साहेबांना सांगू की आमच्या त्या पट्ट्यातील लोक आहेत यांना केमला यायला ऑलरेडी उशीर होत होता पेशंट लोकांना। ते आता हा ब्रिज बंद झाल्यानंतर त्यांना एक तर करी रोड किंवा दादरवरने आलं तर किती खूप विलंब होईल। त्यासाठी त्यांनी पोद्दार किंवा कामगार हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज असा तात्पुरती व्यवस्था करा, ICU युनिट तिथे ठेवा जेणेकरून इकडची लोक त्या बाजूला या दोन गैरसोयी जर झाल्या तर लोक आनंदाने सहकार्य करतील। आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। सुशीला कारकींदकडे नेपाळच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय। सोशल मीडियावरती बंदी घातल्यामुळे तरुणांनी हिंसाचार केला होता। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेतली। राजधानी दिल्लीमध्ये या दोघांमध्ये चर्चा झाली। E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलाय। सोशल मीडियावरती जी मोहीम चालवण्यात आली त्यात काहीही तथ्य नाही असं गडकरी म्हणाले। 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना वेग आलाय। बिहारमध्ये काँग्रेसनं सोशल मीडियावरती मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केलाय। त्यामुळे भाजपनं आंदोलन करत याचा निषेध केला। दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। धुळ्यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। ओबीसीला आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली। यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेले GR तातडीनं बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। GR रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय। हिंगोलीमध्ये बंजारा समाजानं उपोषण केलं। ST प्रवर्गातनं बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान बंजारा समाजाच्या तरुणांनी रॅली काढली। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजाला ST प्रवर्गातनं आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। मोठ्या संख्येनं नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। लातूरमध्ये RPI नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं तर कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले। सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही शिंदेंनी केला। आता बातमी आहे E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय। सोशल मीडियावरती जी काही मोहीम चालवण्यात आली त्यात काहीही तथ्य नाही असं गडकरी म्हणाले। कंसर्निंग ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरिंग कंपनी ARAI और सभी CM सब ने मिलकर उनके जो फाइंडिंग्स थे इसके बारे में पूरी तरह क्लैरिटी दी है। सुप्रीम कोर्ट में भी इसके बारे में बहुत साफ निर्णय हुआ है। अब जैसे आपकी इंडस्ट्री है वैसे हमारा पॉलिटिक्स भी है। तो ये सोशल मीडिया का जो कैंपेन था वो पेड कैंपेन था, वो अगेंस्ट इथेनॉल था और पॉलिटिकली टारगेट मुझे करने के लिए था।
कि वो जो कुछ था उसमें कोई तथ्य नहीं था, सब बातें क्लियर हुई है। इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव, पोल्यूशन फ्री और इंडिजिनस। दूसरी बात ऐसी है कि 22 लाख करोड़ रुपए फॉसिल फ्यूल का इंपोर्ट हो रहा है। प्रधानमंत्री जी का सपना है कि स्वावलंबी भारत बने, तो क्या इकोनॉमिक पॉइंट ऑफ व्यू ये 22 लाख करोड़ अगर इंडियन इकोनॉमी में जाते हैं तो यहाँ कितना फायदा होगा? क्या ये नहीं करना चाहिए? आणि त्यामुळे नितीनजी जर हे म्हणाले असतील तर त्यात तथ्य आहे आणि मला तर वाटतंय शहरी नक्षलवादी कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात, त्यांचा यामध्ये काही हात आहे का हा मला दाट संशय आहे। एक कॅम्पेन केलं गेलं इथेनॉलच्या विरोधात, ज्यांनी कॅम्पेन केलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। एक मोठी बातमी आहे। अभिनेत्री दिशा पटनीच्या घरावरती अज्ञातांकडून गोळीबार झाला। बरेलीतल्या तिच्या घरावरती अज्ञातांनी गोळीबार केला, त्यामुळे दिशा पटनीच्या घराबाहेरचा बंदोबस्त सध्या वाढवण्यात आलेला आहे। कल देर रात्रि लगभग 3:30 बजे रिटायर्ड सीओ श्री जगदीश पाटनी जी के घर पर बाइक से आए 2 अज्ञात हमलावरों द्वारा फायरिंग की घटना की सूचना आज दिन में प्राप्त हुई थी। एसपी सिटी के साथ एसओजी व सर्विलांस की टीमों को तत्काल मौके पर भेजा गया। घटना की पुष्टि होने पर प्रार्थना पत्र लेकर गंभीर धाराओं में थाना कोतवाली पर एफआईआर पंजीकृत की जा रही है। पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय। संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुन्हा हवामान विभागानं वर्तवलाय। वाहतुकीसाठी प्रभादेवी पूल बंद करण्यात आलाय, त्यामुळे या मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसच्या मार्गात बदल केलेला आहे। बदललेल्या मार्गात एसटीचा प्रवास काही किलोमीटरनं वाढणार असल्यामुळे एसटीच्या तिकीट दरात सुद्धा वाढ होणार आहे। खड्ड्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यावरनं उच्च न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवरती कठोर शब्दात ताशेरे ओढले। वर्षानुवर्ष सुस्थितीत राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षांपासून एकाच पावसाळ्यात चाळण का होते असा संतप्त सवाल न्यायालयानं विचारला। ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 354 पदं भरली जाणार आहेत। यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले। त्यात कक्षसेवक पदाच्या 165 जागांसाठी सर्वाधिक 14,246 अर्ज आलेत। हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी आज रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14 तास इतका ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। नरिमन पॉइंट इथल्या विधान भवनाजवळ भूखंडावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी राहणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं हा 16,842 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 3,472 कोटी रुपयांना आरबीआयला दिलेला आहे। या भूखंडाच्या विक्री करावरती दोघांनी स्वाक्षरी केली। एक मोठी बातमी। ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये एका ग्राहकांना ऑनलाईन चिकनची ऑर्डर केली होती, मात्र डुकराचा मांस दिल्याच्या संशयातून त्या ऑनलाईन कंपनीच्या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली। या तोडफोडीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। ठाण्याच्या मुंब्रा इथली मोठी बातमी। मुंब्र्यातल्या एका ग्राहकानं ऑनलाईन चिकन ऑर्डर केलं होतं, मात्र त्याऐवजी डुकराचा मांस दिल्याच्या संशयातून त्या ऑनलाईन कंपनीच्या गोडाऊनची काहींनी तोडफोड केल्याची ही दृश्य। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं देशाच्या विविध भागातनं आयसिसच्या 5 दहशतवाद्यांना अटक केली। त्यात दोघांना दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे। हे दोघेही दहशतवादी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी परिसरात राहत होते। दरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं इथे येऊन त्यांच्या घराची झाडाझडती घेतली। या प्रकरणी आता उल्हासनगर पोलिसांना जाग आली आहे आणि भाडेकरू ठेवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। संबंधित भाडेकरूचं पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्याचे जे काही KYC डॉक्युमेंट आहेत ते संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणं हे बंधनकारक आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे। त्या मनाई आदेशाचा जर कोणी भंग करत असल्याचं आढळलं तर आम्ही त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करणार आहोत।
पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. सोयगावमध्ये वन्यजीव प्रेमींनी मोर्चा काढला. अजगराची हत्या करणाऱ्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे यशोदा नदीला पूर आलाय. पुरामुळे वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली, तर अनेक घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सतत पावसामुळे वरोरा चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झालेत. दरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली. त्यामुळे मूग पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय. सर्व आरोपांना कायदेशीर भाषेत उत्तर देणार असल्याचं वक्तव्य खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं. वाल्मिक कराडची उपमा दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.